नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मलवार AN आपल्याला मॅनेजमेंट अकाउंट या विषयासाठी आहे. तर मॅनेजमेंट अकाउंटचा सिलेबस तुमच्या ग्रुपवर या ठिकाणी टाकलेला आहे, तरी मी या ठिकाणी सांगतो आहे. मॅनेजमेंट अकाउंटमधील फर्स्ट युनिट या ठिकाणी इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट अकाउंट, त्यामध्ये मीनिंग, नेचर, स्कोप अँड फंक्शन ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग हे आहे. त्यानंतर रोल ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग इन डिसिजन मेकिंग हे एक पॉईंट आहे. त्यानंतर मॅनेजमेंट अकाउंटिंग अँड फायनान्शियल अकाउंटिंग हा एक पॉईंट आहे. एवढा हा फर्स्ट चॅप्टर या ठिकाणी थेअरी आहे. त्यानंतर सेकंड युनिट जो आहे तो फंड फ्लो स्टेटमेंट आहे. त्यानंतर थर्ड युनिट जे आहे ते कॅश फ्लो स्टेटमेंट, त्याच्यामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड 3 या मेथडनं या ठिकाणी सोडवायचा आपल्याला प्रॉब्लेम. तो फक्त इनडायरेक्ट मेथडनंच आहे, डायरेक्ट मेथड या ठिकाणी तुमच्या सिलेबसला नाही आहे. त्यानंतर युनिट 4 जे आहे तो मार्जिनल कॉस्टिंग अँड ब्रेक इव्हन ॲनालिसिस हा चॅप्टर आहे. त्यानंतर युनिट 5 जो आहे तो बजेट अँड बजेटरी कंट्रोल हा चॅप्टर आहे. त्यामध्ये आपल्याला 2 बजेट बघायचे आहेत, एक प्रोडक्शन बजेट आणि दुसरं आहे सेल्स बजेट. या पद्धतीनं तुमचा सिलेबस आहे. सिलेबसमध्ये रेफरन्स बुक दिलेले आहेत, ते रेफरन्स बुक या ठिकाणी तुम्ही फॉलो करू शकता. त्या रेफरन्स बुकमध्ये माझं देखील या ठिकाणी पुस्तक आहे, ते तुम्ही फॉलो करू शकता. तर आपण फर्स्ट युनिटमध्ये इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट अकाउंट हा चॅप्टर बघतो आहे. हा चॅप्टर पूर्णतः थेअरी आहे. आता त्यामध्ये पहिलं या ठिकाणी आपण जो बघतो आहे तो मीनिंग. मॅनेजमेंट अकाउंटचं मीनिंग काय आहे, तर मॅनेजमेंट अकाउंटिंग इज अ सेगमेंट ऑफ अकाउंटिंग दॅट डिटेल्स स्पेसिफिकली विथ द अकाउंटिंग अँड रिपोर्टिंग ऑफ इन्फॉर्मेशन ऑफ मॅनेजमेंट. या ठिकाणी मॅनेजमेंट अकाउंटचं या ठिकाणी मीनिंग जर सांगायचं झालं, अर्थ सांगायचा झाला, तर या ठिकाणी जे आपल्याला जे अकाउंटिंग डेटा भेटतो तो डेटाचं इंटरप्रिटेशन केल्याच्यानंतर किंवा त्याचं विवरीकरण किंवा विचलीकरण या ठिकाणी केल्यानंतर आपल्याला मॅनेजमेंट अकाउंट या ठिकाणी इन्फॉर्मेशन देत असतं असं आपल्याला म्हणता येतं. त्यामध्ये आपण पहिलं या ठिकाणी जर व्याख्या बघितली, ते व्याख्या ICA इंग्लंड यांची आहे. ती व्याख्या या पद्धतीनं आहे: एनी फॉर्म ऑफ अकाउंटिंग विच इनेबल्स अ बिझनेस टू बी conducted more efficiently can be regarded as management accounting. म्हणजे any forms of accounting which enables म्हणजे सक्षम a business to be conducted for efficient can be regarded as management accounting. मॅनेजमेंट अकाउंटला कुठलाही या ठिकाणी डेटा प्रोव्हाइड केलं तर ते या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीसाठी या ठिकाणी कामी येत असतं. त्यामध्ये प्लॅनिंग आहे, डिसिजन मेकिंग आहे. हे ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटची गरज भासत असते असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर या ठिकाणी अँग्लो अमेरिका काउन्सिल ऑफ प्रोडक्टिव्हिटी याची व्याख्या आहे: मॅनेजमेंट अकाउंटिंग इज द प्रेझेंटेशन ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन इन सच अ वे ॲज टू असेस मॅनेजमेंट इन द सर्टन ऑफ पॉलिसी अँड द डे टू डे ऑपरेशन ऑफ अंडरटेकिंग. म्हणजे या ठिकाणी ही व्याख्या काय निदर्शनास सांगते, मॅनेजमेंट अकाउंटिंग हे एक प्रेझेंटेशनचं माध्यम आहे. कोणतं अकाउंटिंग इन्फॉर्मेशन या ठिकाणी प्रेझेंट करत असते आपल्याला. अकाउंटिंग इन्फॉर्मेशन जी आहे, तुम्हाला डेटा कलेक्ट झालेला आहे. डेटा कुठून कलेक्ट होतो, फायनान्शियल अकाउंटमधून.
फायनान्शियल अकाउंटमधून डेटा कलेक्ट झाल्याच्यानंतर तो डेटा या ठिकाणी प्रेझेंट करायचा असेल तर तुम्हाला कशाची आवश्यकता भासते? मॅनेजमेंट अकाउंटची या ठिकाणी आवश्यकता भासत असते असं आपल्याला म्हणता येतं. आणि तो डेटा डे बाय डे किंवा डे टू डे या ठिकाणी तुम्हाला कलेक्ट कोण करून देतं? फायनान्शियल अकाउंट. आणि त्याचं प्रेझेंटेशन, ऑपरेशन किंवा अंडरटेकिंग या ठिकाणी कोण करत असतं? तर मॅनेजमेंट अकाउंट या ठिकाणी करत असतं असं आपल्याला म्हणता येतं. ही त्याची एक व्याख्या आहे. ती अँग्लो अमेरिका काउन्सिल ऑफ प्रोडक्टिव्हिटी यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यानंतर दुसरी एक व्याख्या आहे ती एक रॉबर्ट एन अँथनी यांची आहे. ती व्याख्या मॅनेजमेंट अकाउंटिंग कन्सर्नड विथ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन विच इज यूजफुल टू मॅनेजमेंट. म्हणजे मॅनेजमेंट अकाउंट कन्सर्न संबंधित जे काही अकाउंटिंग इन्फॉर्मेशन आहे ते कुणाला यूजफुल आहे? मॅनेजमेंट अकाउंटलाच यूजफुल आहे. या पद्धतीने या ठिकाणी व्याख्या सांगितलेली आहे. ही एक व्याख्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर या ठिकाणी TG रोज यांची व्याख्या आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग इज द अडॉप्शन अँड ॲनालिसिस ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन अँड इट्स डायग्नोसिस अँड एक्सप्लेनेशन इन सच अ वे टू असिस्ट मॅनेजमेंट. म्हणजे या ठिकाणी काय म्हणतं हे व्याख्या रोज यांची मॅनेजमेंट अकाउंटिंग इज अडॉप्शन अँड ॲनालिसिस ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. अकाउंटिंग इन्फॉर्मेशन या ठिकाणी ते टेक ओव्हर करून घेत असते किंवा घेत असतं, अडॉप्ट करून घेत असतं, ॲनालिसिस करत असतं, विवेचन करत असतं. ते इन्फॉर्मेशन घेऊन या ठिकाणी डायग्नोसिस म्हणजे निदान आणि एक्सप्लेनेशन, निदान करत असतं, एक्सप्लेनेशन करत असतं. कोण करत असतं? तर मॅनेजमेंट अकाउंट करत असतं असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन कुठून कलेक्ट होते? कॉस्ट अकाउंटमधून कलेक्ट होते. त्यानंतर फायनान्शियल अकाउंटमधून या ठिकाणी डेटा आपल्याला मिळत असतो. तो डेटा या ठिकाणी निदान करण्यासाठी किंवा एक्सप्लेनेशन करण्यासाठी कशाची गरज भासत असते? तर मॅनेजमेंट अकाउंटची गरज भासत असते असं आपल्याला म्हणता येतं. या पद्धतीनं ही एक व्याख्या आहे. ठीक आहे. आता फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग आणि अदर सोर्सेस यांच्याकडून डेटा कलेक्ट होत असतो. तो कुणाकडे होत असतो? मॅनेजमेंट अकाउंटकडं. आणि मॅनेजमेंट अकाउंट इज द प्रोसेस ऑफ डेटा काय म्हणता येईल डेटा इंटरप्रिटेशन, त्यानंतर मेजरमेंट अँड अक्युमुलेशन, ॲनालिसिस, प्रिपरेशन अँड इंटरप्रिटेशन. या पद्धतीने या ठिकाणी काय करतं? मॅनेजमेंट अकाउंट या ठिकाणी याच्यावर प्रक्रिया करत असतं असं आपल्याला म्हणता येतं. आणि त्यामधून या ठिकाणी प्लॅनिंग अँड डिसिजन मेकिंग तयार होत असतं. प्लॅन तयार होत असतो, डिसिजन घेतलं जातं, त्यानंतर इम्प्लिमेंटेशन होतं आणि कंट्रोल. या 3 याच्यावरून या ठिकाणी तुमचं काय म्हणता येईल? एखादी संस्था चालत असते किंवा एखादी कंपनी चालत असते आणि त्या कंपनीच्या डेटावरून किंवा त्या डिसिजनवरून, त्या प्लॅनवरून या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन झाल्याच्यावरून या ठिकाणी पुन्हा डेटा कलेक्ट होत असतो आणि तो डेटा या ठिकाणी फायनान्शियल अकाउंट, कॉस्ट अकाउंट आणि अदर सोर्सेसला जात असतं असं आपल्याला म्हणता येतं. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर समजा एखादी कंपनी आहे. ती कंपनी अगोदर त्यांचे खाते तयार केलेले असतात. ते फायनान्शियल अकाउंट या ठिकाणी क्रिएट करून जे काही खाते लागतात त्याच्यामधून डेटा वगैरे कलेक्ट करतात. जी काही रोजमेळ आहे, आपण जर्नल एंट्रीज वगैरे म्हणतो. त्यानंतर खाते वगैरे काढलं, ते खाते या ठिकाणी कशामध्ये येतात? फायनान्शियल अकाउंटमध्ये. मग त्यामधून डेटा कलेक्ट होतो कुणाला? मॅनेजमेंट अकाउंटला. त्यानंतर कॉस्ट अकाउंट. कॉस्ट अकाउंट हे स्पेशल कशासाठी तयार केलेलं आहे? तर एखाद्या प्रोडक्टची किंमत जाणून घेण्यासाठी किंवा एखाद्या नगाची या ठिकाणी किंमत जाणून घेण्यासाठी खास तर या ठिकाणी कॉस्ट अकाउंट तयार झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येतं. किंवा एखादे
प्रोडक्शन तयार करायचं आहे तर ते प्रोडक्शनचं बजेट किती राहील हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी कॉस्ट अकाउंट तयार केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येतं. कॉस्ट शीट ही त्याच पद्धतीनं आहे. मग या दोघांपासून त्या कंपनीचा डेटा कुणाला जातो? मॅनेजमेंट अकाउंटला. आणि मॅनेजमेंट अकाउंटमध्ये प्रोसेस होऊन या ठिकाणी मग त्याच्यात मेजरमेंट घेतलं जातं, डेटा इंटरप्रिटेशन केलं जातं, त्यानंतर ॲनालिसिस केलं जातं, प्रिपरेशन केलं जातं. या गोष्टी करून तुमचा एक प्लॅन तयार होत असतो आणि डिसिजन मेकिंग घेतलं जातं किंवा डिसिजन घेतलं जातं, इम्प्लिमेंटेशन केलं जातं त्या प्लॅनवर आणि पुन्हा कंट्रोल ठेवलं जातं. चला आपण एक प्लॅन आखलेला आहे, डिसिजन घेतलेला आहे आणि डिसिजन घेऊन इम्प्लिमेंट केलं आहे आपण ते प्लॅन. मग त्या प्लॅनवर या ठिकाणी इम्प्लिमेंट करत असताना आपल्याला कंट्रोल ठेवावा लागेल की प्रत्येक बाब आपल्या प्लॅननुसार चालत आहे का नाही, हे या गोष्टी करून या ठिकाणी मॅनेजमेंट अकाउंटचं काम आहे ते. आणि ते केल्याच्यानंतर पुन्हा नवीन डेटा तयार होतो आणि तो डेटा जनरेट झालेला कुठं जातं तर पुन्हा फायनान्शियल अकाउंट, कॉस्ट अकाउंट आणि अदर सोर्सेस यांच्याकडे जात असतं असं आपल्याला म्हणता येतं. अदर सोर्सेसमध्ये कोण तर इन्व्हेस्टर आहे किंवा शेअर्स होल्डर आहे, हे या ठिकाणी अदर सोर्सेसमध्ये येत असतात असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. या पद्धतीनं हे मॅनेजमेंटचं मिनिंग आणि डेफिनेशन आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे कॅरेक्टरिस्टिक्स और नेचर ऑफ मॅनेजमेंट अकाउंट. मॅनेजमेंट अकाउंटचे वैशिष्ट्ये आणि स्वरूप हे आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट नंबरचं या ठिकाणी वैशिष्ट्य किंवा स्वरूप आहे त्यामध्ये प्रोव्हाइडिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. अकाउंटिंग इन्फॉर्मेशन या ठिकाणी मिळत असते. आता मॅनेजमेंट अकाउंटचं हे एक वैशिष्ट्य आहे की अकाउंटिंग इन्फॉर्मेशन या ठिकाणी मॅनेजमेंट अकाउंटमुळं मिळत असते असं आपल्याला म्हणता येतं. आत्ताच मी या ठिकाणी तुम्हाला एक डायग्राम किंवा एक एक्झाम्पल सांगितलं होतं की एक कंपनी आहे, त्या कंपनीचे फायनान्शियल अकाउंट, त्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग, त्यानंतर अदर सोर्सेस डेटा या ठिकाणी सप्लाय करत असतात. कुणाला? मॅनेजमेंट अकाउंटला. मॅनेजमेंट अकाउंट त्याच्यावर प्रोसेस करत असतं, डेटा इंटरप्रिटेशन करतं, मेजरमेंट घेतं, ॲनालिसिस करतं. त्यानंतर या ठिकाणी तुमचा एक प्लॅन तयार होतं, त्या प्लॅनवर तुम्ही डिसिजन घेता, डिसिजन घेतल्याच्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन करता. त्या इम्प्लिमेंटेशन योग्य पद्धतीनं होतं आहे का नाही त्याच्यावर कंट्रोल ठेवता आणि ते कंट्रोलवरून या ठिकाणी पुन्हा डेटा जनरेट होतो आणि तो डेटा कुठं जातो? फायनान्शियल अकाउंट, कॉस्ट अकाउंट आणि अदर सोर्सेसमध्ये जात असतं. तर इथं पहिलं वैशिष्ट्य तुम्हाला तेच इंडिकेट करतं आहे, प्रोव्हाइडिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. अकाउंटिंग इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाते. कोण देतं? मॅनेजमेंट अकाउंट या ठिकाणी देत असतं. त्याच्यावरून एक प्रायमरी फंक्शन आहे असं आपल्याला म्हणता येतं. तुमचं डिपार्टमेंटला या ठिकाणी डेटा प्रोव्हाइड करत असतं किंवा क्लासिफिकेशन केलं जातं डेटाचं आणि ते प्रोव्हाइड केल्याच्यानंतर तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी मदत करत असतं असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे एखाद्या डिपार्टमेंटचं तुम्हाला इन्फॉर्मेशन कोण देईल? मॅनेजमेंट अकाउंट देईल आणि मॅनेजमेंट अकाउंट दिल्याच्यानंतर तुम्ही योग्य पद्धतीनं ते डिपार्टमेंट चालू शकता असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर सेकंड नंबरचं आहे कॉज अँड इफेक्ट ॲनालिसिस. कॉज अँड इफेक्ट ॲनालिसिस म्हणजे कार्य आणि प्रभाव स्पष्टीकरण. कार्य आणि प्रभाव स्पष्टीकरण किंवा प्रभावी कार्य करण्यासाठी या ठिकाणी मॅनेजमेंट अकाउंट या ठिकाणी मदत करत असतं. त्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंग इज लिमिटेड टू द प्रिपरेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड फाइंडिंग आउट द अल्टिमेट रिझल्टसाठी या ठिकाणी फायनान्शियल अकाउंट या ठिकाणी पूर्णतः परिपूर्ण नाही किंवा लिमिटेड आहे असं आपल्याला म्हणता येतं. आणि त्याच्यावरून या ठिकाणी फर्दर इन्फॉर्मेशनवरून या ठिकाणी तुम्हाला
फर्दर इन्फॉर्मेशन कोण प्रोव्हाइड करतं, मॅनेजमेंट अकाउंट प्रोव्हाइड करतं आणि त्याच्यावरून तुमचं कार्य एक प्रभावी पद्धतीने या ठिकाणी होत असतं असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर थर्ड नंबरचं जे वैशिष्ट्य आहे ते यूज ऑफ स्पेशल टेक्निक अँड कन्सेप्ट. यूज ऑफ स्पेशल टेक्निक अँड कन्सेप्ट या पद्धतीनं आहे. म्हणजे एक विशेष स्वरूपाची टेक्निक किंवा कन्सेप्ट या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता. कशामुळं? मॅनेजमेंट अकाउंटमुळं. तर त्यामध्ये या पद्धतीनं आहे, मॅनेजमेंट अकाउंटिंग यूज स्पेशल टेक्निक अँड कन्सेप्ट टू मेक accounting data more useful. The technique usually used including financial planning and analysis, standard costing, budgetary costing, marginal costing, project approvals, कंट्रोल अकाउंटिंग या पद्धतीनं या ठिकाणी म्हणजे एक टेक्निक आहे, एक कन्सेप्ट आहे. तुम्ही ते मॅनेजमेंट अकाउंटमुळं या ठिकाणी यूज करू शकता आणि ते यूज करत असताना तुम्हाला एक फायनान्शियल प्लॅनिंग तयार करून कोण देतं? मॅनेजमेंट अकाउंट तयार करून देतं. स्टँडर्ड कॉस्टिंग तयार करून देतं. त्यानंतर बजेटरी कंट्रोल या ठिकाणी आपल्याला चॅप्टरच आहे तो देखील या ठिकाणी मॅनेजमेंट अकाउंट तुम्हाला सांगत असतं. मार्जिनल कॉस्ट हे देखील या ठिकाणी आपल्याला चॅप्टर आहे. या गोष्टी कशातून या ठिकाणी कळतात? तर मॅनेजमेंट अकाउंटमधून कळतात आणि म्हणून ते एक या ठिकाणी मॅनेजमेंट अकाउंटचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे टेकिंग इम्पॉर्टंट डिसिजन. आता महत्त्वाचे डिसिजन घेण्यासाठी मॅनेजमेंट अकाउंट या ठिकाणी तुम्हाला बरीच इन्फॉर्मेशन देतं आणि त्यावरून या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे या ठिकाणी जे महत्त्वाचे निर्णय आहे जे की कंपनीमध्ये घेतले जातात, संस्थेमध्ये घेतले जातात, ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता असं या ठिकाणी म्हणता येतं. हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर अचिविंग ऑफ ऑब्जेक्ट तुम्हाला अचीव करायचं असेल म्हणजे या ठिकाणी मिळवायचा असेल, तुमचा जो काही उद्देश आहे तो मिळवायचा असेल तर मॅनेजमेंट अकाउंट तुम्हाला वेगवेगळी या ठिकाणी इन्फॉर्मेशन या ठिकाणी कलेक्ट करून देत असतं किंवा सप्लाय करत असतं. त्यामध्ये हिस्टॉरिकल डेटा असेल, त्यानंतर फॉर्म्युलेज असतील, प्लॅन असेल, त्यावरून आपण आपला ऑब्जेक्ट या ठिकाणी अचीव करण्यास या ठिकाणी मदत होते असं आपल्याला म्हणता येतं. त्यावरून हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर इन्क्रीज ऑफ इफिशियन्सी म्हणजे इफिशियन्सी या ठिकाणी किंवा ॲक्युरेसी आपण जे म्हणतो आहे ते त्यामध्ये इन्क्रीज होतं किंवा वाढ होत असते असं आपल्याला म्हणता येतं. मॅनेजमेंट अकाउंटमुळं या ठिकाणी तुम्हाला जी इन्फॉर्मेशन देते किंवा सप्लाय डेटा मिळतो त्या डेटावरून या ठिकाणी तुमची इफिशियन्सी किंवा या ठिकाणी जे करेक्टनेस आहे ते करेक्टनेसमध्ये या ठिकाणी वाढ होत असते असं आपल्याला म्हणता येतं. आणि तुम्ही तुमचे गोल्स या ठिकाणी मिळवू शकता असं देखील आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर सप्लाईज इन्फॉर्मेशन अँड नॉट डिसिजन. आता इन्फॉर्मेशन या ठिकाणी सप्लाय करण्याचं काम या ठिकाणी कोण करतं? मॅनेजमेंट अकाउंट करत असतं असं आपल्याला म्हणता येतं. कुणाला? तर फायनान्शियल अकाउंट आणि कॉस्ट अकाउंटला. आणि कॉस्ट अकाउंट आणि फायनान्शियल अकाउंट डेटा सप्लाय करत असतात. लक्षात येतं आहे? डेटा कोण सप्लाय करतं? तर फायनान्शियल अकाउंट आणि कॉस्ट अकाउंट या ठिकाणी मॅनेजमेंट अकाउंटला. आणि मॅनेजमेंट अकाउंट या ठिकाणी डेटा जनरेशन करत असतं, निर्माण करत असतं. लक्षात येतं? आणि हे मॅनेजमेंट अकाउंट कुणाला या ठिकाणी सप्लाय करतं? तर फायनान्शियल अकाउंट आणि कॉस्ट अकाउंटला या ठिकाणी सप्लाय करत असतं असं आपल्याला म्हणता येतं. या पद्धतीनं हे त्याचे वैशिष्ट्य आहेत. 9 ते वैशिष्ट्ये तुम्ही लक्षात ठेवायचे. ठीक आहे. त्यानंतर आपण स्कोप या ठिकाणी नेक्स्ट लेक्चरला बघू.
हे एवढं या ठिकाणी आहे. याची पूर्ण थेअरी मी तुम्हाला PDF करून या ठिकाणी टाकतो आहे. तर व्यवस्थितरित्या वाचायचं आहे आणि काही शंका असेल तर प्रत्यक्ष येऊन भेटू शकता किंवा कॉलही करू शकता. ठीक आहे. धन्यवाद.